नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर येथे ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज हा फिरता अखंड हरिनाम सप्ताह पार पडतोय. 5 डिसेंबर पासून या सप्ताहाला प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराजांनी भेट दिली. यावेळी रामगिरी महाराजांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रवचनातून उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर मठाधिपती महंत रामगिरी महाराजांची संवाद साधलाय. DS न्यूज 24च्या संपादिका अश्विनी पुरी यांनी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साकूर परिसरामध्ये सप्ताह बसलेला आहे. या सप्ताहासाठी थेट सरला भेटून रामगिरी महाराज देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांची प्रवचन रूपी सेवा देखील या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळाले आणि आपण त्यांच्याशी संवाद साधला. महाराज, काय सांगाल? आपण साकूर परिसरातील सप्ताहासाठी हजेरी लावली. आपण भाविकांना नक्की काय आव्हान कराल, काय सांगाल? चला चला तिकडे चला. ब्रह्मलीन महाराज 2 मिनिटं यांचा हा जो सप्ताह 16वे वर्षी आहेत. असं प्रत्येक वर्षी या सप्ताहामध्ये मी या ठिकाणी भेट देण्याकरता मी येत असतो. कारण त्यांच्या परंपरेमध्ये जे आता त्यांच्यानंतर जी परंपरा सांभाळत आहेत हरिभक्त दत्तगिरीजी महाराज हे बेटाचेच माझे विद्यार्थी आहेत, आपल्या संस्थांचेच विद्यार्थी आहेत. आणि माणिकगिरी बाबा माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कोणतरी महाराज द्या. त्यावेळेला आम्ही त्यांना हे महाराज दिलेत आणि त्यांच्यानंतर ते परंपरा चालवत आहेत. फार सुंदर अशा प्रकारे माणिकगिरी बाबा हे अतिशय आणि शुद्ध अंतकरणातून शुद्ध परमार्थ करणारे एक महात्मा होते. आणि या परिसराच्या लोकांच्या प्रत्येकाच्या अंतकरणात घर करून ते होते. लोकांची त्यांच्यावर फार श्रद्धा होती. आणि अशा प्रकारे हळूहळू आता या सप्ताहाचं स्वरूप दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि तरुण मंडळसुद्धा या सप्ताहामध्ये चांगल्या प्रकारे सहभागी होत आहेत. आता ह्या सप्ताहाचं साकूर परिसरामध्ये म्हणजे 15 वर्षापूर्वी पहिला सप्ताह इथे बसलेला, त्यानंतर आता हा 15 वर्षानंतर हे 16वे वर्ष सप्ताहाचं साकूर परिसरातच आहे. मात्र तुम्ही प्रत्येक सप्ताहाला हजेरी लावता. या 15 वर्षातील किंवा 15 सप्ताह आपण केलेले आहात, यापैकी यंदाचं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं आयोजन आहे. दिवसेंदिवस या सप्ताहाचं स्वरूप वाढत चाललेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारची भावना लोकांमध्ये जी तयार होत चाललेली आहेत. तरुणांमध्ये सुद्धा एक आध्यात्मिक वातावरण तयार होत चाललेलं आहे. मी तरुणांना या निमित्ताने आव्हान पण करेल की आपण सर्व व्यसनाधीनतेपासून दूर होऊन परमार्थकडे यावं. कारण समाधान आपल्याला परमार्थात मिळतं, भगवंताच्या चिंतनामध्ये मिळतं. आणि इथं इतकं सुंदर वातावरण जे या ठिकाणी झालेलं आहे, अशा वातावरणाचा आनंद आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. खूप खूप धन्यवाद. अगदी कालच वरुण राजानं देखील या सप्ताहासाठी हजेरी लावली होती. मात्र कुठेही व्यत्यय आलेला नाही किंवा कुठल्याही पावसाचा किंवा वरुण राजाचा व्यत्यय न येता हा सप्ताह अखंडपणे असाच सुरू झाला. आणि महाराजांनी रामगिरी महाराजांनी देखील सांगितलंय तरुणांना देखील व्यसनाधीनपासून दूर राहण्याचं देखील त्यांनी या सप्ताहाच्या माध्यमातून आवाहन केलंय. तसेच सप्ताहाच्या पहिल्या दिवशी वरुण राजानं हजेरी लावल्याबद्दल थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर यांच्याशी देखील संवाद साधण्यात आला. साठी या ठिकाणी आपण थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय सांगाल? काल वरुण राजानं देखील या सप्ताहामध्ये हजेरी लावली. मात्र भाविक किंवा भजन हे अविरत आहे असं सुरू होतं, अखंड, त्याच्यामध्ये कुठलाही खंडितपणा आलेला नाहीये. काय सांगाल? नक्कीच खूप जोरदार तयारी अखंड हरिनाम सप्त्याची साकूर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी झालेली आहे. आणि कालची सुरुवात वरुण राजाच्या हजेरीने आपण सांगितलं, सर्वांनी पाहिलं. एक सप्त्याचं एक वैशिष्ट्य असतं की ज्यावेळेस सप्ताह सुरुवात होतो त्यावेळेस भजन कीर्तन सेवा जी असते ती अखंड स्वरूपात 7ही दिवस चालू असते आणि दिवस रात्र चालू असते. त्यामुळे ते भजनी मंडळी जी असती, कीर्तनकार मंडळी जी असते, त्यांना हे एक आपला जो परीक्षाच म्हणावी लागेल की वरुण राजा जरी हजेरी आली किंवा वारा पाऊस आला तरी त्यांना ते आपली सेवा अखंड सुरुवात ठेवावी लागते. ती कुठल्याही प्रकारचा खंड करून चालत नाही. वरुण राजाने हजेरी लावली आणि खूप लांबून खूप दूरवरून देखील भाविक किंवा भक्त या ठिकाणी भजनासाठी आलेले होते. आपण नक्की त्यांची कशा प्रकारे व्यवस्था केली? कारण प्रेक्षकांनाही खूप सारी एक उत्सुकता होती त्या गोष्टीमध्ये. नक्कीच साकूर म्हटलं की सगळ्यांच्या अपेक्षा खूप चांगल्या असतात आणि खूप जास्त असतात. कुठलाही कार्यक्रम साकूरकर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोरदार तयारी करून करत
करत असतात, तर त्याच पद्धतीने काल वरुणराजाची हजेरी लागली तरी पण कुठल्याही प्रकारचा व्यत्यय या ठिकाणी आला नाही. अतिशय सुसज्ज असे भजनाच्या मंडपाची व्यवस्था, त्याचबरोबर जे आपली भजनाई मंडळे आहेत किंवा सेवेकरी आहेत त्यांची निवासाची व्यवस्था आपण या ठिकाणी केली होती. त्याचबरोबर जे जास्त भाविक आले होते त्यांच्या आपण आश्रमशाळेमध्ये देखील निवासाची व्यवस्था केली होती. तर अशा पद्धतीने अशी अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. माझी सर्व ग्रामस्थांना एक विनंती की आपण मोठ्या संख्येने या सप्ताहाचा लाभ घ्यावा, कारण की खूप चांगले कीर्तनकार, खूप उच्च दर्जाचे कीर्तनकार मंडळी आपण या निमित्त या ठिकाणी बोलवली आहे. विशेषतः मला या निमित्ताने सर्व ग्रामस्थांचे तसेच आपल्या साकूर गावाची, साकूर पठार भागाची बजरंग दल आहे या सर्वांचे खूप खूप या ठिकाणी निमित्ताने मला धन्यवाद द्यावा लागतात की आपण सर्वजण या सेवेमध्ये सर्वांनी वाहून घेतलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण ही सेवा कार्य या ठिकाणी करत आहोत. सप्ताहाचा आज दुसरा दिवस होता आणि प्रवचनकार म्हणून आज थेट सरला भेटून रामगिरी महाराज देखील या सप्ताहासाठी उपस्थित होते. नक्कीच रामगिरी महाराजांचं वैशिष्ट्य राहिलं आहे की या सप्ताहाचा जो 15 वर्ष पूर्ण झालेला आहे, 15ही वर्ष त्यांनी प्रत्येक ठिकाणी सप्ताहासाठी भेट दिलेली आहे आणि त्या निमित्ताने एक दिवस ते निश्चित करून या सप्ताहासाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला विशेष आनंद या निमित्ताने होत आहे की आजही त्यांनी स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनर म्हणजे माझे वडील यांना जाऊन आज या ठिकाणी 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचं स्मरण या निमित्ताने केलं. माझ्यासाठी खरंच हा एक खूप भावनिक क्षण या निमित्ताने होता की त्यांनी स्वर्गीय अशोक पाटलांचं स्मरण केलं, त्यांची या ठिकाणी सेवा कशा पद्धतीने सरला बेटासाठी होती आणि त्याच ताकदीने सेवा महाराजांसाठी मी इथून पुढे माझ्या संपूर्ण आयुष्यभर देईल ही देखील ग्वाही मी या निमित्ताने महाराजांना आज या ठिकाणी देत आहे. नक्कीच. आणि आता इथून पुढच्या कार्यक्रमांचं नियोजन नक्की कसं असणार आहे, कसं धार्मिक कार्यक्रमाचं कसं प्रकारे नियोजन करणार आहे? रोजचा जो दिनचर्या आहे आपण सगळं अविरत या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर सकाळी प्रवचनरूपी सेवा अनेक महाराज मंडळीची असते, त्यानंतर हरिपाठाचं वाचन या ठिकाणी आपण करत असतो आणि त्यानंतर दुपारी जे आहे त्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम असतो. कीर्तनाचा 7 ते 9चा कार्यक्रम आहे आणि खूप उच्च दर्जाचे कीर्तनकार संपूर्ण महाराष्ट्रामधून आपण या सप्ताहासाठी बोलवलेले आहेत हे देखील मला भाविकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि त्यानंतर सप्ताहानंतर आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था, गावोगावीची मंडळी या ठिकाणी प्रत्येक मंडळीची पंक्तीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि प्रत्येक मंडळी पंगत आपापल्या वाट्याची या ठिकाणी घेऊन येत असतं आणि त्यानिमित्त आपण भोजनाची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. असा नयनरम्य सोहळा साकूर परिसरामध्ये पार पडतोय. आपापल्या परीने भाविक भक्त देणगी देखील देत आहेत, तसेच भोजनाचं देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि खूप दूरवरून नागरिक या ठिकाणी सप्ताहासाठी हजेरी लावत आहे. अगदी काल वरुण राजानं हजेरी लावली होती, मात्र तरी देखील भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली आहे. तसेच DS न्यूजवर पूर्ण तसेच या सप्ताहासाठी हिंदूंसाठी लढणाऱ्या बजरंग दलाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. स्वयंसेवक म्हणून हे कार्यकर्ते आपली सेवा या ठिकाणी या सप्ताहासाठी बजावतात. त्यांच्याशी देखील अश्विनीपुरी यांनी संवाद साधत संपूर्ण योगदानाबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तसेच या अखंड हरिनाम सप्ताहासाठी विविध गावांतून बजरंग दलाचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहे आणि आपल्या परीनं ते या सप्ताहासाठी एक स्वयंसेवक म्हणून आपलं योगदान देत आहेत. त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल आपण? बजरंग दल, विश्व हिंदू परिषद बजरंग दल साकूरचं काम करतो. तर आपली बजरंग दलाची आमची म्हणजे त्रिसूत्री सेवा, सुरक्षा आणि संस्कार, त्याचा जे भाग म्हणजे आम्ही सुरक्षा लागल्यावर कुठे पण सुरक्षा देतो. संस्काराचे पण आम्ही भरपूर कार्यक्रम घेतो. तसंच आमचं इथं सेवादानाचा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह साकूर पठार भागाचा आयोजित केलेला आहे. तर त्यामध्ये आमचे बजरंग दल साकूर म्हणजे साकूरमध्ये त्यामध्ये साकूर, मांडवे, बेरेवाडी, हिवरगाव आणि जांबूत असे 5 गावांचे मिळून आमचे जे बजरंगी आहे ते इथं सेवा देण्याचं काम करणार आहे. त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, जेवण वाढण्याचं काम असेल, त्यानंतर म्हणजे छोटे मोठे जेवढे पण कामं असतील सेवेचे तर आम्ही बजरंग दलातून ते करणार आहे. तर आमची 200+ मुलांची जी टीम आहे म्हणजे 500 ते 600 मुलं आहेत. म्हणजे जसं ज्याला जमेन ते 5 दिवस पूर्ण सकाळी, दुपारी, संध्याकाळी इथे काम करण्यासाठी, सेवा देण्यासाठी येणार आहेत. तर आज रामगिरी महाराज म्हणजे जे हिंदू धर्माचे प्रचार प्रसारक आहे ते पण आले होते. त्यांचा पण आपण सन्मानाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या थ्रू केलेला आहे. तर तसंच आपला 5 दिवसीचा सेवा देण्याचा कार्यक्रम चालू राहील. पण आपण सर्वांकडे बघितलं तर एक सर्वजण युवा दिसत आहे, मात्र युवा वर्ग हा एक याच्याकडे वळत नाही आहे. सध्या धार्मिकतेकडे वळताना आपण बघत नाही आहे. पण मग आपण सर्व एक धार्मिकतेला वाहून घेतलं आहे, काय सांगाल? नाही, आपलं असं आहे, विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणजे यासाठीच काम करते का आपली जी जुनी पिढी आहे ती वारकरी संप्रदायाचं काम करत होती, पण नवीन पिढी त्याच्याकडे म्हणजे कमी वळल्यामुळे विश्व हिंदू परिषद आपण साकूर पठार भागामध्ये मुलांना जास्तीत जास्त धार्मिकता कशी वाढवता येईल, धर्माबद्दल म्हणजे धर्माची देवदेश धर्मासाठी कशी जागृत करता येईल, आपण
त्यासाठी काम करतोय. तर तसंच आपला म्हणजे हा पहिला म्हणजे आपली शाखा उद्घाटन झाल्यापासून 2-3 महिने झाले, त्यानंतर आपला पहिलाच हा म्हणजे मोठा उपक्रम आहे का आपण इथं मुलांना जास्तीत जास्त अध्यात्माकडे आणि धार्मिकतेकडे जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत. अध्यात्माबरोबर आपलं आणखीन काय काय कार्य आहे, समाजकार्य काय काय आणखी? आपलं समाजकार्यामध्ये आपलं महत्त्वाचं काम आहे, आम्ही गोरक्षणाचं एक काम करतो. त्यानंतर लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतरण हे जे प्रकार घडतात म्हणजे जे आपले जिहादी प्रवृत्तीचे लोक जे करतात ते आपण ते थांबवण्याचं काम करतो. त्यानंतर आपले बालसंस्कार केंद्र आहेत, हनुमान चालीसा असतील किंवा आध्यात्मिक केंद्र जे असतील, आपण सत्संग वगैरे आपण घेत असतो. नक्कीच खरोखरच बजरंग दलाचं कार्य खरोखरच एक आदर्शवत, तरुणांसाठी एक आदर्शवत असा उपक्रम ते राबवत आहेत. गोहत्या किंवा लव जिहाद, तसेच एक तरुण देखील एक धार्मिकतेकडे वळल्याचं या बजरंग दलाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि खरोखरच त्यांचा एक समाजाने देखील एक आदर्श घेण्यासारखं हे बजरंग दलाचं हे कार्य आपण पाहू शकतो. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS News 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.